Hello students, after having a discussion on Newton's formula and a Laplace correction for speed of sound in air and the effect of temperature, pressure, humidity on speed of sound in air, let's have a discussion on numericals on the same topic. Okay, so first numerical. What is speed of sound in gas according to Laplace formula if rho म्हणजे काय डेन्सिटी अँड पी म्हणजे प्रेशर इफ डेन्सिटी अँड प्रेशर ऑफ गॅस आर 0.35 kg per meter cube and 10 raised to 4 Newton per meter square and gamma म्हणजे काय adiabatic constant for gas is 1.4. ओके, आता न्यूमरिकल्स लिहिताना काय लिहायचं, आधी डाटा लिहायचा. व्हॉट इज स्पीड ऑफ साऊंड इन गॅस, मग व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क according to Laplace formula if density and pressure of gas are म्हणजे डेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला 0.35 kg पर मीटर क्यूब अँड प्रेशर किती दिलेला आहे 10 raised to 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड गॅमा म्हणजे ॲडियाबेटिक कॉन्स्टंट दिला आहे बघा किती 1.4. ओके, हा डाटा लिहिल्यानंतर पटकन प्रॉब्लेममध्ये दिला आहे बघा त्यांनी अकॉर्डिंग टू लॅपलेस फॉर्म्युला. मग लॅपलेस फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ साऊंड काय आहे, व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा पी अपॉन रो. ओके, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि ही व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. पुट अप द व्हॅल्यूज. देअरफॉर व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा किती आहे 1.4 इंटू प्रेशर 10 raised to 4 अपॉन रो किती दिला आहे त्यांनी 0.35. ओके, आता इथे दिलेल्या सगळ्या क्वांटिटीज आर इन सेम युनिट, त्यामुळे कन्व्हर्जनची गरज नाही. पण क्वांटिटीज जर वेगळ्या युनिट्समध्ये असतील तर त्या ठिकाणी काय करायचं, आधी कन्व्हर्जन करून टाकायचं. ओके, आता इथे सगळे सेम युनिटमध्ये आहे, दॅट इज MK सिस्टीम. आता व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, आणि कॅल्क्युलेशन करताना लॉग टेबलची मदत घ्यायची. आता 1.4 इंटू 10 raised to 4 लाच तुम्ही कसं लिहू शकता, 14000 म्हणजे हा डेसिमल पॉईंट 4 घर राईट साईडला आणायचं. झालं, 10 raised to 4 लिहायची गरज नाही. अपॉन 0.35. ओके, यालाच काय कसं लिहू शकता 35 इंटू 10 raised to -2. मग 10 raised to -2 वर गेल्यानंतर 10 raised to +2 होणार. मग असं कॅल्क्युलेशन करून लॉगनी याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता करूनच घेऊ आपण. यालाच तुम्ही काय लिहू शकता 35 इंटू 10 raised to -2. ओके, -35 इंटू 10 raised to -2. मग हा 10 raised to -2 वर न्यायचा, मग आणखी 2 झिरो इथे वाढवायचे. 14000 आणखी 2 झिरो वाढवून द्या अपॉन 35. ओके, आता याचं लॉगनी कॅल्क्युलेशन करायचं, नंतर लॉगबुकमधनंच स्क्वेअर रूट बघायचा आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा आन्सर यायला पाहिजे 200 मीटर पर सेकंद. सो स्पीड ऑफ साऊंड इन गॅस इज 200 मीटर पर सेकंद. ओके, आफ्टर दॅट second problem, the densities of nitrogen and oxygen
ॲट NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर आर 1.25 kg per meter cube and 1.43 kg per meter cube respectively. If speed of sound in oxygen at NTP is 320 meter per second, calculate the speed of sound in nitrogen under same conditions of temperature and pressure. गॅमा म्हणजे बल्क मॉड्युलस इन ॲडियाबॅटिक कंडिशन फॉर बोथ गॅसेस इज 1.4. ओके, पहिलं काम कुठलं करायचं, डाटा लिहायचा. डेन्सिटीज ऑफ N2 अँड O2 दिला आहे. मग रो N इक्वल टू 1.25 kg पर मीटर क्यूब. ओके, आणि रो ओ म्हणजे रो ऑक्सिजन, डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इक्वल टू 1.43 kg पर मीटर क्यूब. स्पीड ऑफ साऊंड इन O2 म्हणजे व्ही दिला आहे बघा, कुठे दिला आहे, ऑक्सिजनमध्ये. VO इक्वल टू 320 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ साऊंड इन N2 म्हणजे काय लिहिणार, VN तुम्हाला विचारलेला आहे. ओके, अंडर द सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. गॅमा फॉर बोथ गॅसेस इज 1.4. गॅमा दिलेला आहे 1.4. या डाटावर ना कुठला फॉर्म्युला लावणार, करा विचार. डाटा लिहिल्यानंतर लगेच क्लिकच होतोय बघा. ओके, कुठला फॉर्म्युला लावणार, लॅपलेस फॉर्म्युला. ओके, मग लॅपलेस फॉर्म्युला काय आहे आपला, V इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा P अपॉन रो. ओके, देअरफॉर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर दिला आहे. मग आता प्रेशरची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी जर सेम घेतली तर VO इक्वल टू काय लिहिणार, अंडर रूट ऑफ गॅमा P अपॉन रो ओ. आणि VN इक्वल टू काय लिहिणार, गॅमा P अपॉन रो N लिहिणार असा. मग गॅमा पी कॅन्सल होणार. ओके, आता समजा याला इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2. आपल्याला विचारलं काय आहे, VN विचारलं आहे. मग डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग काय लिहिणार तुम्ही, VN अपॉन VO इक्वल टू, आता इथे गॅमा पी इथे आहे, गॅमा पी इथे आहे, ते काय होणार, कट होणार. बरोबर, हा अपॉनमधला रो येईल, हा वर जाणार. राईट, म्हणजे तुम्ही काय लिहिणार, VN अपॉन VO इक्वल टू, आता इथे अपॉनमध्ये आहे, मग हा खाली येणार, करूनच टाकू आपण. गॅमा पी कॅन्सल. ओके, अंडर रूट ऑफ 1 अपॉन रो 0 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन रो N. हा रो N वर जाणार, म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय बनणार, रो N अपॉन रो O. ओके, डेन्सिटी इन नायट्रोजन अपॉन डेन्सिटी इन ऑक्सिजन. ओके, आता या दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यानंतर नाही, VN अपॉन V0 इक्वल टू अंडर रूट ऑफ रो N अपॉन रो 0. ओके, आता VN तुम्हाला विचारला आहे, V0 दिलेला आहे बघा. मी याला सॉल्व करून घ्या फॉर्म्युल्यातच. VN इक्वल टू V0 इंटू अंडर रूट ऑफ रो N अपॉन रो O. आला फॉर्म्युला. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. V0 किती दिलेली आहे, 320 इंटू अंडर रूट ऑफ रो N किती आहे, 1.25 अपॉन रो O किती आहे, 1.43. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा ॲन्सर यायला पाहिजे 342.3 मीटर पर सेकंद.
ओके. न्यूमरिकलसाठी कॅल्क्युलेशन इज मस्ट. तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर, न्यूमरिकल्स वाचल्यानंतर तुमचे थेरॉटिकल कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर सगळ्यात पहिल्यांदा डाटा लिहून टाकायचा. डाटा लिहिल्यानंतर फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, काय विचारला आहे, काय दिलं आहे हे क्लिअर होतं. तुमची गाडी मेन कुठं अडते, इथे. इथपर्यंत तुम्ही करता इझिली. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कुठे लागतो, या कॅल्क्युलेशन्सला. त्यामुळे आतापासूनच तुम्ही कॅल्क्युलेशन्सची जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. ओके. हे झालं सेकंड न्यूमरिकल. ॲन्सर काय आलेला आहे, 342.3 मीटर पर सेकंड. ओके. आफ्टर दॅट थर्ड न्यूमरिकल. Ready? The wavelength of sound note is 2 meter in air. Calculate the frequency of sound using Newton's formula. आणि तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं काय, रो म्हणजे डेन्सिटी इक्वल टू 1.293 kg पर मीटर क्यूब आणि पी म्हणजे प्रेशर इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ओके. परत पहिलं काम कुठलं करायचं, डाटा. वेवलेंथ कशाने दाखवतो आपण, लॅम्बडा इक्वल टू 2 मीटर. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी दाखवतो आपण एननी इक्वल टू क्वेश्चन मार्क. रो दिलेला आहे 1.293 kg पर मीटर क्यूब. प्रेशर दिलेला आहे 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ओके. आता न्यूटनचा फॉर्म्युला, युजिंग न्यूटन्स फॉर्म्युला. ओके. मग न्यूटनचा फॉर्म्युला काय आपला स्पीड ऑफ साऊंडसाठी, व्ही इक्वल टू √P/ρ. ओके. याला द्या इक्वेशन नंबर 1. फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ आणि व्हेलोसिटीमध्ये एक रिलेशन आहे बघा, काय आहे, व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. याला इक्वेशन नंबर 2. आता इथे पण व्ही आहे, इथे पण व्ही आहे, म्हणजे हे इक्वेट करू शकतो आपण. ओके. म्हणजे नंतर काय लिहिणार तुम्ही, एन लॅम्बडा इक्वल टू √P/ρ. ओके. आता तुम्हाला एन विचारला आहे आणि लॅम्बडा दिलेला आहे. ओके. मग आता या फॉर्म्युल्यालाच सॉल्व करा. देअरफॉर एन इक्वल टू काय लिहिणार, हा लॅम्बडा इकडे आणल्यानंतर कुठे जाणार, 1/λ √P/ρ. ओके. एवढं झाल्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 1/λ किती आहे, 2 इंटू √P किती दिला आहे, 1.013 इंटू 10⁵. ओके. अपॉन रो किती दिलेला आहे, 1.293. ओके. एवढं झाल्यानंतर लॉगनी कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा ॲन्सर यायला पाहिजे, ॲप्रॉक्सिमेट ॲन्सर आहे त्याचं 139.9. ओके. विच इज नियरली इक्वल टू 140. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, हर्ट्ज. ओके. सो फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव इज 140 हर्ट्ज. क्लियर. ओके. आफ्टर दॅट लेट्स हॅव डिस्कशन ऑन नेक्स्ट प्रॉब्लेम. The speed of sound in air at a given place on 2 different days of week are in the ratio of 1:1.1. Okay. Assuming the pressure is same on 2 different days, what quantitative conclusion can you draw about the density in air ऑन दिस 2 days. ओके. आता 2 वेगवेगळ्या डेजला स्पीड ऑफ साऊंडचा रेशो काय दिला आहे त्यांनी, 1:1.1. ओके. मग डाटामध्ये काय लिहिणार,
V1 समजा एका दिवसाची आणि V2 दुसऱ्या दिवसाची. V1 अपॉन V2 इक्वल टू 1 अपॉन 1.1. ओके. Assuming the pressure is same on 2 different days, what quantitative conclusion can you draw about the density in air on 2 days? ओके. मग आता प्रेशर सेम आहे. फॉर द सेम प्रेशर आपला फॉर्म्युला काय आहे लॅपलेसचा? V इक्वल टू अंडर रूट ऑफ गॅमा पी अपॉन रो. ओके. मग V1 इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? प्रेशर सेम आहे राईट, ॲट सेम प्रेशर. आणि गॅमा म्हणजे काय असतो? कॉन्स्टंट असतो. V1 इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? गॅमा पी अपॉन रो 1. आणि V2 इक्वल टू काय लिहिणार? गॅमा पी अपॉन रो 2. ओके. V1 बाय V2 करा. देअरफॉर V1 बाय V2 किंवा V2 बाय V1 करा. ते कॅल्क्युलेशनला इझी जाईल. दोन्हीपैकी काही केलं तरी चालतं. ओके. आता आपण कॅल्क्युलेशनला इझी द्यायला पाहिजे म्हणून V2 अपॉन V1 करू. देअरफॉर V2 बाय V1 इक्वल टू गॅमा पी विल बी गोइंग टू कॅन्सल. ओके. हा अपॉनमध्ये आहे म्हणजे 1 अपॉन रो 2 अंडर रूट ऑफ 1 अपॉन रो 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन रो 1. मग तो रो 1 कुठे जाणार? वर जाणार. ओके. म्हणजे तुम्हाला इथे अंडर रूट ऑफ रो 1 अपॉन रो 2 असं करायचं आहे. ओके. आता दोन्ही साईडला तुम्ही स्क्वेअर करू शकता. ऑन स्क्वेअरिंग बोथ साईड्स तुम्ही काय लिहिणार? V2 बाय V1 चा स्क्वेअर इक्वल टू रो 1 अपॉन रो 2. ओके. देअरफॉर रो 1 अपॉन रो 2 इक्वल टू V2 किती? V2 बाय V1 काय लिहिणार? V1 बाय V2 किती लिहिलं आहे तुम्ही? 1 अपॉन 1.1. मग V2 बाय V1 काय लिहिणार? 1.1 अपॉन 1 चा स्क्वेअर राईट. मग आता 1चा स्क्वेअर काय येतो? 1. 1.1चा स्क्वेअर 1.21. ओके. रो 1 बाय रो 2 काय आलं आहे तुमचं? 1.21. देअरफॉर रो 1 इक्वल टू 1.21 इंटू रो 2. ओके. वेअर रो 1 अँड रो 2 आर द डेन्सिटीज ऑफ एअर ऑन द 2 days. म्हणजे रो 1 आणि रो 2 मध्ये काय रिलेशन आलं? रो 1 इक्वल टू 1.21 इंटू रो 2. क्लिअर? ओके.